करेंगे एक बार फिर समालोचन कक्ष में फिर बदल अगला आवाज आपके साथ किरण खंजोड़े सर का जुड़ेगा। धन्यवाद। सेमीफायनल क्रमांक 1 चा हा सामना विक्रमगड तालुक्यातून दोन टीम म्हणजेच तालुका गटातून या दोन टीम एकमेकाचे विपक्ष येत आहेत। विशाल 11 मलबाडा आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहू शकतायत रुद्र 11 वसुरी। टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले मलबाडा टीमनं। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय। सामन्याला सुरुवात केली जाते। अजित स्ट्राइकिंग वरती आहे तर नॉन स्ट्राइकिंग वरती वसुरी संघाचा आयकॉन खेळाडू विनोद राऊडी मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाज यावेळेला पाहायला मिळतोय अजय। पहिला चेंडू या ठिकाणी अजितच्या बॅट मधून काय सुंदर पद्धतीने स्ट्रोक कन्वर्ट केलाय डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये। पहिल्या चेंडूवरती चाललाय चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार। काय सुंदर सुरुवात या ठिकाणी अजितच्या बॅट मधून पाहायला मिळते। ज्या पद्धतीने आपण या अगोदरचा सामना पाहिला होता अगदी हृदयाचे ठोके वाढवणारा तो सामना ठरला होता आणि तशाच पद्धतीने सेमीफायनल क्रमांक 1 ची ही लढत आपण या ठिकाणी पाहू शकाल। आता याच दरम्यान ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवरती चौकार आपण पाहिला आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिड ऑफच्या क्षेत्रामधून चेंडू सरळ लॉंग ऑफ क्षेत्राच्या पलीकडे चाललाय। दोन चेंडूवरती दोन ब्रँडेड फटके अजितच्या बॅट मधून काय सुंदर सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते। दोन चौकार 8 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय रुद्र 11 वसुरी संघाचा अप्रतिम परफॉर्मन्स। ओहो गतीमध्ये परिवर्तन केलंय हलकासा खाली राहणारा चेंडू इथं फलंदाजाला बीट केलंय आणि त्यानंतर त्रिफळाची पहिल्या फलंदाजाला या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला पाठवलं जातंय। फलंदाज गॉन अजित। अगदी तिसऱ्या चेंडूवरती अजित ला परतावं लागलंय। ज्या पद्धतीने दोन चेंडूवरती दोन चौकार आपण पाहिले होते आणि त्यानंतर यावेळेला विकेट आपण पाहू शकाल। नवीन बॅटर सूरज कडे जर पाहिले तर पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीची त्याने गोलंदाजी केली होती फलंदाजीमध्ये थोडासा अपयश जरूर आलं होतं या खेळाडूला। आज मात्र आयकॉन खेळाडूची भूमिका रुद्र 11 वसुरी संघामध्ये जरूर निभावत असताना आपण सूरज कनोजा या खेळाडूला पाहू शकतायत। दोन आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एका साईडला विनोद राऊडी तर त्याच्या साथीला आपण पाहताय सूरज म्हणजेच मलिंगा। हे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि अजयच्या माध्यमातून सुंदर कमबॅक केलंय। पहिल्या 3 चेंडूवरती 8 धावा 1 विकेट अशा पद्धतीने आपण चित्र पाहू शकाल। पॉवर प्लेचं हे षटक या ठिकाणी पाहायला मिळत आहे। राऊंड विकेट गोलंदाज अजय। इथं मात्र सरळ बॅटनं काय सुंदर पद्धतीने टॅप केलंय लॉंग ऑफ बॉडीच्या पलीकडे चेंडू चाललाय। इथं मात्र सूरजच्या बॅट मधून काय सुंदर पद्धतीचा फटका सजवलाय। येतोय पहिला चौकार सूरजच्या बॅट मधून। 4 चेंडू आणि 3 चौकार काय सुंदर सुरुवात वसुरी टीमला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। महत्वाची मॅच रोमांचक सामना इथं जरूर पाहायला मिळतोय। तालुका गटातून विक्रमगड तालुका गटातून हा पहिला सेमीफायनलचा सामना रंगलाय। अगदी 12 वरती स्कोर जाऊन पोहोचलाय। इथं जरूर चांगल्या लेंथ वरती कंट्रोल अजयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। 5 चेंडू जरूर स्कोर कार्ड वरती जर पाहिले तर 12 धावा। मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक आज मेगा फिनाले अफाट प्रेक्षकांच्या गर्दीत हा सामना मात्र काय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल। यावेळेला आणखीन एक त्याच पद्धतीने एकाच लेंथ आणि एकाच लाईन वरनं चेंडू रिलीज केले गेले आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त। पहिल्या षटकामध्ये धावसंख्या स्कोर काढल्या लागल्यात त्या 12 एक गडी बाद 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। अगदी पहिल्या षटकामध्ये विनोद राऊडीला आपण स्ट्राइकिंग वरती पाहिले नव्हतं आणि जसं मात्र दुसरं षटक येते तदनंतर विनोद राऊडी
जव्हार तालुक्याचा एक ब्रँड, ग्रामीण क्षेत्रातील एक अप्रतिम खेळाडू या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये, ज्या खेळाडूने मात्र जरूर आपल्या टेनिस क्रिकेटचा दबदबा वाढवलाय तो खेळाडू स्ट्राईक एंड वरती आज मात्र आयकॉन खेळाडूची प्रमुख भूमिका रुद्र 11 वसुरी टीम मध्ये निभावत असताना पाहायला मिळतोय. मात्र गोलंदाज या क्षणी येतोय बंटी. ओव्हर द विकेट, पहिला चेंडू, ओ हो, विनोद राऊडी पहिल्याच चेंडूवरती काय कमालीचा स्ट्रोक सजवतोय. चेंडू चाललाय लॉंग ऑन बॉडीच्या पलीकडे, षटकार. टाळ्यांचा गजर या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतोय, कारण इथं मात्र आपल्या नावाची दहशत जी आहे ना ती मात्र दाखवली जाते. ब्रँड, क्लास या सर्व गोष्टी मात्र आज दाखवल्या जातील ना. विनोद राऊडी पहिल्या सामन्यामध्ये अनसक्सेसफुल. अजून एक या ठिकाणी जर पाहिलं तर बॅटिंग साइड आपण पाहिली होती, अगदी शॉट थर्डमॅनला क्लिअर करत थर्डमॅन रिझर्व मध्ये 2 धावा येत आहेत. विनोद राऊडी करिता या ठिकाणी पारितोषिक येते. लगातार 3 षटकार जर का या फलंदाजाच्या बॅट मधून आले तर मग लेगितो केक शॉपचे ऑनर सिद्दीकी भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. 500 रुपयांचे कॅश प्राइज त्यांच्याकडून येत आहे. क्रिकेट दिवाना हे नाव देखील जरूर जव्हार मध्ये त्यांना मिळालंय आणि ते मात्र उपस्थित आहेत. 2 चेंडूवरती सध्या 8 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. बंटी, फुलर लेनचा चेंडू, या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय आणि तिथं मात्र जरूर जेडीची तारीफ करावी लागेल ना. ज्या पद्धतीने जरूर इथं जर आपण पाहिलं तर फुल टॉस चेंडू मिस झाला आणि त्यानंतर काय सुंदर झेल टिपलाय. अविश्वसनीय, जेडीच्या हातामध्ये हा झेल टिपलाय. अप्रतिम कलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि विनोद राऊडी बॅक टू पॅव्हिलियन. विकेट क्रमांक 2. धावफलकावरती जर पाहिलं तर 20 धावा. ज्या पद्धतीने जरूर मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहिला होता, अगदी विनोद राऊडीची विकेट आपण पाहिली आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रतीक चौधरी उर्फ बल्ली. पहिल्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार याच खेळाडूला गेला होता आणि अगदी तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 चेंडू 8 धावा 1 गडी बाद. अशा पद्धतीने या षटकामध्ये बंटीने कमबॅक केलाय. हलक्या हातानं ऑन साइडला चेंडूला फ्लिक केले जाते. मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केले जाते. मात्र धावसंख्या मिळते ती 1. 5 षटकांचा सामना. किती स्कोर मात्र इथून 5 षटकामध्ये बनेल, तर सध्या तरी जर पाहिलं तर या षटकामध्ये 4 चेंडू फेकून झालेत. 21 धावा स्कोर बोर्डला लागल्यात. सूरजच्या बॅट मधून देखील 1 चौकार आपण पाहिला होता. सूरजच्या बॅटला देखील योग्य पद्धतीचं कनेक्शन आपण पाहिलं होतं. राईट अप ओव्हर द विकेट न बंटी तयार. फुल टॉस चेंडू, गॅप मध्ये चेंडू, काय सुंदर फटका सूरजच्या बॅट मधून येतोय. चेंडू सीमा रेषा पलीकडे चाललाय. चौकार. काबिलियत आहे फलंदाजांकडे आणि त्याचं मात्र पूर्णपणे दर्शन सध्या मैदानात दिसतंय. या चौकारच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 25 या अंकावरती. काय सुंदर सुरुवात रुद्र 11 वसुरी संघाच्या माध्यमातून आपण पाहताय. शेवटच्या चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. एबिलिटी प्लेयर म्हणून इथं दर्शवलं जात आहे सूरज कनोजा. ओव्हर द विकेट बंटी. अजून एक चांगला स्ट्रोक आणि या वेळेला कॉटन बॉलची सुवर्ण संधी. पलक झपकतेही जो चेंडू आला होता तो मात्र योग्य पद्धतीने कलेक्ट केलाय. इथं तारीफ करावी लागेल ना बंटी, ज्या पद्धतीने त्याने जरूर झेल टिपलाय. 2 षटकांचा खेळ आता समाप्त होतोय आणि स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 आयकॉन खेळाडू मैदानाच्या पलीकडे पोहोचलेत. पहिल्या 2 षटकामध्ये जरूर चांगला स्कोर या ठिकाणी बनत असताना दिसतोय. 25 धावा. नवीन बॅटर सॅन्डी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालाय आणि गोलंदाज देखील यावेळेला उमेश यांना आपण पाहणार आहोत. 18 चेंडू किती धावा येतील. दोनही टीम तालुका गटातून या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि ज्या पद्धतीने प्रतीक चौधरी स्ट्रायकिंग वरती येतोय, अगदी
जेव्हा टॉस संपन्न झाला त्यावेळेला बंटीने जरूर दर्शवलं होतं की प्रत्येकला थांबवण्याचा डेफिनेटली आमचा प्रयत्न असणार आहे आणि ते चित्र सध्या पाहायला मिळेल का. बल्ली या विभागातील या पंचक्रोशीतील एक नावाजलेला टेनिस क्रिकेटपटू आहे आणि त्याच्या अगेन्स्ट कुठल्या पद्धतीची गोलंदाजी होईल. 2 षटक तब्बल स्कोर कार्ड वरती 25 धावा या लागल्या गेल्यात. फुल टॉस चेंडू या वेळेला सुंदर स्ट्रोक, चेंडू सरळ सीमा रेषा पलीकडे. अगदी इथं मात्र व्ही शेपच्या मध्ये कंट्रोल मध्ये काय उत्कृष्ट फटका सजवलाय. चेंडू सीमा रेषा पलीकडे षटकार, ब्रँडेड फटका. पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजेच एक एक मिस्टेक जी आहे ना ती सुधारावीच लागेल. जिंकलात ना तर फायनलचं तिकीट बुक कराल. अजूनही हा फॉली ट्रॅकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डिफाईन लेग रिजन मध्ये चाललाय. जेडी चेंडूच्या पाठीमागे पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये. इथं मात्र चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आणखीन एक चौकार, एक षटकार तरी एक चौकार येतोय. 35 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. उमेश चौधरी वरती अटॅक केलाय. पहिल्या 2 चेंडू वरती प्रेशर आणि दबावाची स्थिती या वेळेला पाहायला मिळते ना ती मलबाडा संघावरती. अजून एक फुल टॉस आणि याही वेळेला नो चान्स एनी फिल्डर. क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या पलीकडे येतोय. षटकार, मॅग्निफिसंट बॅटिंग या ठिकाणी बल्लीच्या बॅट मधून दिसतंय. 41 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. तिसऱ्या षटकामध्ये आणखीन 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. इथं पूर्णपणे दबाव गोलंदाजावरती. विशाल 11 मलबाडा संघ प्रेशरचा सामना करताना दिसतोय. 3 चेंडूवरती पहिल्या 3 चेंडूवरती विचार केला तर तब्बल 16 धावा स्कोर कार्डला अटॅच झाल्यात. तीन चेंडूवरती 16 धावा आल्यात. दबाव, प्रेशर आणि हे प्रेशर जर रिलीज करायचं असेल ना तर मग कमबॅक, कारण तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. आणखीन एक स्लोवर चेंडू जरूर पाहायला मिळतो. यामध्ये चेंडू जाईल का. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळतंय. धाव मिळते ती फक्त 1 या चेंडूवरती. आणि अगदी जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज सेट फलंदाज आहे. सँडी देखील मोठ्या फटक्यांसाठी नेहमीच तरबेज आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर 4 चेंडूवरती तब्बल 17 धावा या षटकामध्ये जोडल्यात ना. आत्मविश्वास सीएला पोहोचलाय. सेल्फ कॉन्फिडन्स पूर्णपणे या ठिकाणी वाढलाय आणि त्याचमुळे इथं पूर्णपणे गोलंदाजावरती दबावाचं चित्र. या वेळेला सँडी, ओहो हो काय सुंदर फटका सजवलाय. आणखीन एक स्लॉट मध्ये चेंडू प्राप्त झालाय आणि फेकून दिले प्लॉट मध्ये. मिड विकेट बॉडीच्या पलीकडे आणखीन एक दमदार षटकार सँडीच्या बॅट मधून येतोय. धावफलक मात्र या ठिकाणी वाढताना दिसतंय. तब्बल 48 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा आतापर्यंत. या षटकामध्ये आपण पाहिल्यात अजून एक ब्रँडेड फटका. आता मोठं डिस्टन्स क्लिअर होत नाहीये या वेळेला. झेल अप्रतिम पकडलाय आणि विकेटचं पतन पाहायला मिळतंय. 3 षटकांचा खेळ देखील आता समाप्त झालाय. स्कोर कार्ड कडे जर पाहिलं तर तब्बल 48 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल. पहिला सेमीफायनलचा हा सामना संघ जिंकेल ना तो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि त्यासाठी यावेळेला प्रयत्नाची पराकाष्ठा. परंतु करंट रन रेट कडे जर पाहिलं तर सध्या प्रति षटक या ठिकाणी 16 धावा पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आपण पाहत आहे मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 च हे अप्रतिम दर्जेदार नियोजन. अमित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज वेदांत. पहिला चेंडू या वेळेला जरूर सुंदर पद्धतीने टॅप केला जातोय. शॉर्ट पॉइंट रिझर्व मध्ये चेंडूला फील्ड केले जाते आणि लेगितो केकशॉप सिद्दीकीबाई यांच्या माध्यमातून अनाउन्समेंट केली जाते. जे नांगरमोडा जव्हारच्या मैदानावरती अंडर 9
अंडर 19 क्रिकेट टुर्नामेंट जी ऑर्गनाइज केली आहे त्या स्पर्धेमध्ये जरूर विक्रमगड तालुक्यातील टीमना जरूर एक चांगली अपॉर्च्युनिटी फ्री मध्ये त्या ठिकाणी टीमना घेण्याची संधी जरूर लेगितो केक शॉप सिद्दीकीबाई यांच्या माध्यमातून जरूर अनाउन्समेंट केली जाते म्हणजेच विक्रमगड तालुक्यासाठी फ्री मध्ये त्या ठिकाणी जरूर खेळण्याची संधी उपलब्ध आहे. कमबॅक केलं जाईल का यावेळेला अमित तो देखील चमकदार कामगिरी करताना दिसतोय. हा देखील एक ब्रँडेड फटका आपण पाहू शकाल. अमितच्या पॅट मधून येतोय षटकार. अक्षरशः धावांसाठी पाऊस बरसलाय. या षटकाराच्या मदतीने जर आपण पाहिले तर धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 55 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि रुद्र 11 वसुरी टीमचा बोलबाला. अजून एक चांगला स्ट्रोक यावेळेला पाहायला मिळतोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. धाव मिळते ती फक्त एकच या चेंडूवरती. दोनही साइडला काय सुंदर पद्धतीचा अटॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 चेंडू 8 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. प्रतिकाडी अमित दोन्ही बॅटर पडल्यानंतर ऑफ स्टंप ला चेंडू वळतोय आणि अगदी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा यावेळेला डॉट चेंडू येताना दिसतोय. बराच अंशानंतर या ठिकाणी जरूर हा डॉट चेंडू आलाय. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ अजूनही या षटकामध्ये दिसतोय. म्हणजेच कमबॅक आपण वेदांत कडून म्हणू शकतोय. एक षटकार गेल्यानंतर देखील त्यांना 4 चेंडूवरती फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात. कमालीची बॅटिंग 56 धावा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आपण पाहू शकाल. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने हा चेंडू चाललाय आणि त्या ठिकाणी मात्र धाव मिळते ती फक्त एकच. ही चौथं षटक सध्या मार्गस्थ आहे. अंतिम चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फिनाले आणि त्या फिनालेकडे सध्या वाटचाल केली जाते. जो संघ जिंकेल तो प्रवेश करेल. फुलटा चेंडू यावेळेला जरूर पॅचची इनसाइड होती परंतु शॉट ठरला. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केले जाते. षटकाची समाप्ती 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावफलकावरती 57 धावा 4 गडी बाद. हॅलो सुदाम घरपडे आपण स्टेजवर यायचे आहे. सुदाम घरपडे अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ज्या 57 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात त्या थांबवण्याचा प्रयत्न करावाच लागेल. ज्या पद्धतीने जरूर रुद्र 11 वसुरी टीमनं बॅटिंग केले अजूनही इथून मात्र कमबॅक होऊ शकतंय. तालुका गटातून हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 57 धावा 6 चेंडू कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाते. गाडीचा आरसा अगदी व्यासपीठाच्या डाव्या साईडला जी बाईक आहे आपण जो आरसा आहे तो खाली करायचा आहे. तिथं मात्र खेळाडूंना त्याची अडचण निर्माण होते. शेवटच्या षटकामध्ये उमेश बॉलिंग मार्क वरती येतोय. ऑलरेडी एक महागड षटक आपण उमेशचं पाहिलंय परंतु पुन्हा एकदा त्याच्यावरती जबाबदारी सोपवण्यात येते. पहिला चेंडू अगदी स्क्रीनच्या खूपच बाहेर आणि इथं मात्र चुकी झाली. नो बॉलचा इशारा तर येतोय परंतु इथं रन आउटच्या माध्यमातून एक सॅक्रिफाईस विकेट पाहायला मिळते. स्क्रीनच्या खूपच बाहेर चेंडू फेकला गेला होता आणि त्यानंतर उमेश इथं मात्र जरूर थोडीशी चुकी करतोय. नवीन बॅटर रोशन मैदानाच्या आतमध्ये येतोय. हे 5वं षटक अंतिमचं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. फ्री हिट खेळण्याची एक चांगली संधी उपलब्ध आहे या फलंदाजाला. रोशन एक चांगला बॅटर आहे परंतु सध्या तरी पाहिलं तर गोलंदाजीवरती जास्तीत जास्त दबाव या ठिकाणी क्रिएट झालाय. सेमीफायनलचा हा पहिला सामना आपण पाहू शकाल. रुद्र 11 वसुरी विरुद्ध विशाल 11 मलवाडा या 2 टीम आमने सामने एकमेकांच्या अगेन्स्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू किती धावा येतील 58 धावा स्कोर कार्डला ऑलरेडी अटॅच झाल्यात. तर पहिलाच फ्री हिट खेळण्याचा एक चांगला जरूर चेंडू प्राप्त होईल ना तो रोशनला. या बैला जरूर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला खेळण्याचा
प्रयत्न होता, परंतु तेवढंच चांगले लेंथ आणि लाईन वर्ण हा चेंडू रिलीज झालाय. पडल्यानंतर चेंडू मात्र जरूर काटा बदलतोय आणि त्याचमुळे इथे जर आपण पाहिलं तर एक धाव जरूर बनते बाईच्या माध्यमातून. प्रत्येक वरती जास्तीत जास्त नजर असतील ना. 5 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार. इथं आणखी एक ब्रँडेड फटका येतोय. या षटकाराने धावसंख्या फ्लाय होताना दिसत आहेत. तब्बल 65 धावा. आजच्या दिवसातील सर्वात हाय स्कोर बनलाय ना तो रुद्र 11 वसुरी या संघाने. काय कमालीची बॅटिंग केली आहे. चौकार षटकारांची ताशबाजी आपण पाहिले. आतापर्यंत 3 षटकार प्रत्येकच्या पॅट मधून तर 1 चौकार आलाय. 4 चेंडूंचा खेळ अजूनही. इथं जरूर डेफिनेटली लेग बिफोरची विकेट आपण पाहू शकाल. प्रतीकला परतावं लागते. बॅक टू डगआउट. चांगली बॅटिंग केली. आपल्या टीमला आवश्यकता जरूर होती आणि ती फलंदाजी आपण पाहिली. आपलं काम मात्र पूर्ण करत हा फलंदाज चाललाय बॅक टू पॅव्हिलियन. जी साइड स्क्रीन आहे त्या साइड स्क्रीनच्या खाली बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण ती साइड स्क्रीन खाली करायची आणि तिथून आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसायचंय. ही आयोजकांकडून सूचना येते. स्ट्रेटला जी ब्लॅक साइड स्क्रीन आहे ती मित्रांनो प्रेक्षक वर्ग आपण खाली करायची आणि तिथून आपण थोडस साइडला जाऊन बसायचंय. ही आयोजकांकडून आपणास सूचना येते. थँक्यू. 3 चेंडूंचा खेळ सध्या तरी संपन्न झालाय. म्हणजे 3 चेंडू अजूनही या ठिकाणी उर्वरित आहेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालाय. कुशल लेफ्ट ओव्हर द विकेट. पडल्यानंतर आणखीन एक अप्रतिम चेंडू. कमबॅक तर केलंय या षटकामध्ये उमेश चौधरी. ज्या पद्धतीने जरूर फलंदाजी आपण पाहिली खूपच वेगाने. 65 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. अजून एक हाफ व्हॉली ट्रॅकर होता परंतु यावेळेला योग्य पद्धतीने रीड केलं नाहीये आणि अजून एक विकेट. म्हणजेच या षटकामध्ये उमेश चौधरी सुंदर कमबॅक. 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. आणखीन एका चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. पहिल्या इनिंगचा अंतिम चेंडू जवळ आपण पाहिले तर तब्बल 65 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आणि इथं मात्र जरूर अजूनही अंतिम चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी बनताना दिसत आहेत. म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळ 3ऱ्या धावांसाठी प्रयत्न होतोय ज्यामध्ये विकेट या ठिकाणी येते. 5 षटकांचा खेळ समाप्त. अखेरीस धावफलकावरती आजच्या दिवसातील सर्वोत्तम टोटल या ठिकाणी रुद्र 11 वसुरी संघाने बनवलाय. 67 धावा धावफलकावरती लागल्यात आणि विशाल 11 मलबाडा या संघाला जर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल ना तर मग 67 धावा 30 चेंडूवरती इथून बनवाव्या लागतील. मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय सुदाम खरपडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं मात्र या ठिकाणी स्वागत सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केले जाते. हरीश्वर माहली यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सुदाम खरपडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मात्र आपण यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. मैत्री ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपण पाहू शकाल. बिरसा मुंडा चषक विक्रमगड नगरीतील एक मोठी दिमागदार स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टॉस साठी यायचे नेक्स्ट मॅच तिथल वलसाड आणि त्यांचे विपक्ष आपण पाहणार आहोत चिंचोटी. या 2 टीम एकमेकांचे विपक्ष येतील सेमीफायनल क्रमांक 2 या सामन्यामध्ये. विनंती करतोय आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स या ठिकाणी त्वरित उपस्थित व्हायचंय आणि जसं सामन्याला सुरुवात केली जाईल तदनंतर आपण परिवर्तन करूया. मायक्रोफोन वरती जोडले जातील नकुल बसवत सर या ठिकाणी जॉईंट होतील.
नक्कीच आणि या सामन्याचा टॉस मी सुदामजी खरपडे यांना विनंती करेन आपण मात्र आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे यानंतरच्या पुढील सामन्याचा अजून एक चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला येईल कारण की यानंतर चिंचोटी हा संघ एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने तिथल वलसाड हा संघ बघायला मिळला जाईल तर जाऊया टॉस बॉक्स मध्ये तिथल टीम तिथल वलसाड टीम कॅप्टन आपण उपस्थित व्हायचे टॉस बॉक्स या ठिकाणी सेमीफायनल क्रमांक 2 चा सामना थोड्याच वेळात सुरू होईल त्या सामन्याचा टॉस करण्याकरिता आपण त्वरित उपस्थित व्हायचे टॉस होईल उपस्थित पाहुणे सुदाम खरपडे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस संपन्न होतोय आणि या स्पर्धेसाठी योगेश चौधरी साहेबांकडून तब्बल 10,000 रुपयांची देणगी यावेळेस मात्र बिरसा मुंडा चषकासाठी प्राप्त झाली धन्यवाद साहेब नक्कीच एक मोठं सहकार्य योगेश चौधरी यांच्याकडून मात्र प्राप्त झालंय या स्पर्धेसाठी या बिरसा मुंडा चषकासाठी पेमेंट टॉस होतोय टॉस जिंकलाय तिथल वलसाड या टीमने टॉस जिंकून प्रथमतः डिसिजन काय असेल टॉस होतोय तोपर्यंत थांबायचं त्यानंतर चेंडू टाकायचं मित्रांनो जास्त वेळ घेत नाही आपण टॉस जिंकलाय वलसाड टीमनं आणि डिसिजन घेतलंय फील्ड करण्याचं डिसिजन आहे तर मॅच सुरू होते जास्त वेळ घेत नाहीये ओव्हर टू यू नकुल बसवत टॉस जिंकलाय वलसाड टीमनं आणि डिसाइडेड केलंय फील्ड फर्स्ट चला यावेळेस सुरू होईल सामना तब्बल 68 धाव्यांचा पाठलाग करावा लागेल तो म्हणजेच टीम आपण बघू शकाल मैदानामध्ये विशाल 11 मलबाडा दरम्यान ग्रीन सिग्नल भेटला जाईल या सामन्याला सुरू होतोय यावेळेस मात्र दुसऱ्या इनिंगचा खेळ पहिलं षटक सूरज कनोजा या क्षणी मात्र जेडीच्या बॅट मध्ये एक चांगला फटका आलाय चेंडू ढकललाय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल या क्षणी 2 धावा येतील या चेंडूवरती तब्बल 68 धाव्यांचा पाठलाग करावा लागेल एक कमालची फलंदाजी बघायला मिळली गेली आणि ची ओळख आहे खऱ्या अर्थानं वसुरी या संघाची भरपूर खोलवर उतरलेली फलंदाजी हे वैशिष्ट्य वसुरी संघाचं मानलं जातं आणि ते दर्शवलंय ते दाखवले सुद्धा या टीमने काय कमालची फलंदाजी बघायला मिळली जाते या क्षणी अपील जोरदार अपील स्वीकारली जाईल जेडी मात्र पुन्हा एकदा अपेक्षित ठरला जातोय या महत्वपूर्ण सेमीफायनलच्या लढतीमध्ये मागील सामन्यामध्ये सुद्धा अपयश आलं होतं या क्षणी सुद्धा निराश हताश मनाने माघारी परतला जाईल मोठा सामना होता जेडी एक चांगला बॅटर या टीमचा ओळखला जातो या क्षणी अपेक्षा होत्या की यावेळेस मात्र एक चांगला खेळ त्याच्या मार्फत दाखवला जाईल निराश हताश सध्या तरी दिसला जाईल तो म्हणजेच जेडी यावेळेस भगवान सर सुद्धा आमच्या सोबत जोडले जातील दुसऱ्या इनिंगचा खेळ पहिला सेमीफायनलचा सामना सध्या तरी मात्र मैदानामध्ये रंगला जातोय एका बाजूने विशाल 11 मलबाडा तर दुसऱ्या बाजूने रुद्र 11 वसुरी संघ आपल्या तालुक्यातील 2 दिग्गज संघ यावेळेस मात्र या मोठ्या स्पर्धेमध्ये या बिरसा मुंडा चषकामध्ये बघायला मिळले गेले यावेळेस नक्कीच मित्रांनो घाई करावी लागेल कारण की अद्याप मात्र अपूर्ण 2 सामने शिल्लक आहेत यावेळेस नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल हर्षद या फलंदाजाला आपण बघू शकाल मैदानामध्ये मलवाडा संघ मागील सामन्यामध्ये सुद्धा याच पद्धतीने स्ट्रगल करत होता या क्षणी मात्र येता क्षणी आपले इरादे स्पष्ट केलेत फलंदाजाने चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सीमा रेषा पार षटकार 6 धावा येतील या चेंडूवरती काय कमालीचा फटका येतोय 6 धावेने भर धावफलकामध्ये होताना दिसली जाईल धाव संख्या धावफलकावरती 8 धावा
या क्षणी धावसंख्या धाबल कधी 9 धावा झाल्यात आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ यावेळेस मात्र झालाय धावसंख्या 9 चांगली फलंदाजी करावी लागेल एक मोठं आव्हान आहे ते मोठ्या आव्हानाचा पाडला केला जाऊ शकतो त्यासाठी त्या रीतीने मात्र 1-2 फलंदाजांना जबाबदारी घेत यावेळेस मात्र धावा जोडाव्या लागतील 68 धावांचा पाडला केला जाऊ शकतो या क्षणी पुढचा चेंडू पुन्हा छेद याक लाईनचा चेंडू आणि यासाठी गोलंदाजाला विक्रमगडचा मलिंगा असं म्हटलं जातं यॉर्क मागे यॉर्क ही चेंडू नक्कीच नेहमी टाकले जातात हे चेंडू त्याच पद्धतीचा चेंडू होता धावसंख्या 1 ने पुढे जाईल धावसंख्या बघायला मिळली जाते ती 10 धावा शेवटचा एक चेंडू अद्याप शिल्लक धावसंख्या धाबलकोती 10 या क्षणी कमालीचं षटक मागील सामन्यामध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आपल्या नावे केल्या होत्या या क्षणी फुलटॉस होता दिशा दिली जाते रोशन त्या क्षेत्रामध्ये आहे परंतु चेंडू मात्र थांबला जाणार नाही चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांकरिता चौकार शेवटच्या चेंडूवरती एका षटकाचा खेळ झालाय समाप्त धावसंख्या धावलकती 14 धावा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय धावसंख्या बघायला मिळली जाते म्हणजे 14 धावा यावेळेस एका षटकाचा खेळ झाला धावसंख्या धाबलकधी 14 धावा लागली जाते यानंतर पुढील षटक अमित येईल गोलंदाजी मार्गवरती अमित सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे या ठिकाणी पहिला चेंडू असेल या क्षणी हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता एक धाव त्या दरम्यान मिळली जाईल धावसंख्या 15 या ठिकाणी आमच्या सोबत भगवान सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत भगवान सर जी अलोट गर्दी आपण प्रेक्षकांची बघतोय त्यामुळेच आपण म्हणू शकतो की खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी रित्या मात्र पूर्ण केली जाते ती म्हणजे मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषकाने क्षणी धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 15 धावा झाल्यात पुढचा चेंडू यावेळेस मात्र हा चेंडू वाईडचा इशारा केला जाईल अवांतर धाव या चेंडूवरती मिळली जाईल धाव संख्या 16 68 धावांचा पाडला केला जातोय या क्षणी एका तरी फलंदाजाला एक मोठी इनिंग खेळावी लागेल 68 धावांचा पाडला केला जाऊ शकतो परंतु त्या रीतीने फलंदाजी होईल का पुढचा चेंडू या क्षणी मात्र काहीला जबाब शोकालाय चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांकरिता षटकार आलाय याच पद्धतीने साहस धाडस दाखवावं लागेल समोर किती अवघड परिस्थिती का असेना त्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल ते म्हणजे विशाल इलेव्हन मलवाडा टीमच्या फलंदाजाला कारण की समोर जर गोलंदाजी अटॅक बघितला तर आपल्या तालुक्यामधला एक सर्वोत्तम गोलंदाज जे अटॅक बघायला मिळला जातो तो वसूर या संघाकडे आणि त्या गोलंदाजी समोर सध्या तरी मात्र आक्रमक फटकेबाजी केली जाते विशाल इलेव्हन मलवाडा संघाकडून धावसंख्या बघायला मिळली जाईल ती 22 धावा पुढचा चेंडू या षटकाचा या क्षणी अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न केलाय वाईडचा इशारा जरूर केला जाईल अव्वांतर धाव मिळली जाते या चेंडूवरती धाव संख्या 23 या षटकाच्या आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय धाव संख्या 23 बघायला मिळली जाते चांगल्या पद्धतीने धाव संख्येचा पाडला केला जातोय पुढचा चेंडू तिसरा असेल राईट आर्म ओव्हर द विकेट फुल टॉस चेंडू होता या क्षणी बघूया एका धावेचा प्रयत्न केला जाईल समोर भले किती मोठं आव्हान का असेना आम्ही मात्र या स्पर्धेवरती नाव कोरण्यासाठी इथपर्यंत आलो त्यामुळे आम्ही सुद्धा प्रयत्न करणार हा आत्मविश्वास सध्या तरी फलंदाजामध्ये दिसला जातोय ना आत्मविश्वास हा फलंदाजामध्ये असणं आवश्यक आहे या क्षणी मात्र तोच आत्मविश्वास झळकला जातोय फलंदाजीमध्ये ज्या रीतीने मात्र धावा जोडल्या गेल्यात बघा पुढील चेंडू सज्ज होईल फलंदाज या क्षणी झेल होईल का होतोय यावेळेस मात्र टीम कॅप्टन माघारी परतला जाईल विशालला माघारी परतावं लागेल या ठिकाणी एक महत्वाच्या क्षणी विकेट मात्र गोलंदाज अमित बाद करताना दिसला जातोय धाव संख्या धाबलकोती 24 धावा
शेवटचे 2 चेंडू यावेळेस मात्र शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकात 24 लागली जाते. याच पद्धतीने मागील लढतीमध्ये सुद्धा सुपर 8च्या लढतीमध्ये सुद्धा विशाल 11 मलवाडा संघाची फलंदाजी स्ट्रगल करताना बघायला मिळली होती. भरपूर विकेट 4 ते 5 विकेट सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये बाद झाले होते. या क्षणी 2 विकेट आतापर्यंत बाद झालेत. परंतु बंटी आलाय मागील सामन्यामध्ये कमालची फलंदाजी केली. एक चांगला प्लेअर आपल्या तालुक्याचा म्हणून या फलंदाजाकडे बघितलं जातं. तोच बंटी येतोय आयकॉनच्या भूमिकेमध्ये विशाल 11 मलवाडा या टीमसाठी. धावसंख्या बघायला मिळली जाईल ती म्हणजे 24 धावा या ठिकाणी झाल्यात. या क्षणी संकट तर उभी झालीत मलवाडा संघासमोर. तो कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा केवळ विजय ठरला जातो. परंतु अनेक संकटांचा सामना करून मिळवलेला विजय हा इतिहास घडवित असतो. तो इतिहास या ठिकाणी मलवाडा टीम घडवेल का? यावेळेस बंटी आलाय. बंटीला चांगली कामगिरी करावी लागेल. हॅलो थँक्यू नकुल. खूप छान समालोचन. मला वाटतं अमितचा अंतिम चेंडू असावा. पहिला चेंडू ऑफसाईड डिसिजन मारण्याचा भरपूर जोरकस प्रयत्न. पंचाकडे जोरदार दाद मागितली जात आहे. पंच आपली फेटाळून लावतायत. तर चेंडू हा निर्धाव चेंडू. कुठल्या प्रकारची धाव आली नाही ह्याच्यावर. ह्या चेंडूवर एक मनोवैज्ञानिक दबाव टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय तो रुद्र 11 संघाच्या सर्व क्षेत्ररक्षक यांच्याकडून. मात्र पंच तटस्थ आहेत. दोन्ही पंच खूप जाणकार असे पंच आहेत. खूप छान मुकाबला होतोय. सेमीफायनलचा पहिला मुकाबला बघतोय आपण पटेल मैदान विक्रमगड तालुक्यामध्ये येतोय. ही खूप क्रिकेटच्या दृष्टीने विक्रमगड तालुक्याच्या क्रिकेटच्या दृष्टीने खूप चांगली बाब आहे नकुल. आणि नक्कीच मगाशी जसंही राऊडीचा पहिला षटकार आला होता प्रेक्षकांनी जो टाळ्यांचा गजर केला होता त्यानंतर विश्वनाथ जाधव याची धमाकेदार फलंदाजी त्याचबरोबर प्रतीक धोदडेची कमालीची फलंदाजी काही हायलाइट्स ठरले ते ह्या स्पर्धेच्या निमित्ताने. सो प्रेक्षक राजाला पुन्हा एकदा अभिवादन करतोय. आपण असंच प्रेम राहू द्या मैत्री ग्रुपवर असंच राहू द्या क्रिकेटवर प्रेम. प्रतीक येतोय. तिसरं षटक स्वतःच मला वाटतं पहिला षटक राईट आर्म उर्ध विकेटाचा मार फुल लेग चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे रुपेश चूक करत नाही. वॉर्ड कॅच जबरदस्त झेल पकडलाय. हर्षद खूप चांगली फलंदाजी करत होता. मला वाटतं 2 षटकार मारले होते नकुल. त्यानंतर एक फुल लेनच्या चेंडूला फसला. सरळ चेंडू दिला तो सीमारेषेवर तैनात असलेला रुपेश याच्याकडे. रुपेश कुठल्या प्रकारची चूक केली नाही. आणि हा एक तिसरा झटका मला वाटतं विशाल 11 मलवाडा संघ विक्रमगड तालुक्याचे प्रतिनिधित्व करीत असलेला हा संघ कमालीचा क्रिकेट खेळ आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये त्याचा परिपाक असा झालाय की सेमीफायनलचा पहिला मुकाबला खेळण्याचा मान ह्या विशाल 11 मलवाडा संघाला मिळतोय. चांगली कामगिरी केली सजन संघाविरुद्ध. खूप आजच्या सुपर 8च्या मुकाबल्यामध्ये 2 धावावर 4 विकेट्स मोठी पडझड झाली होती. मात्र काय फलंदाजी केली नंतरच्या काही षटकामध्ये आणि विजयश्री खेचून आणली. प्रतीकला पहिला विकेट मिळतोय. त्याच्या ह्या षटकामध्ये धावसंख्या पोहोचली ती 24 वर. 68 धावांचं आव्हान आहे. प्रतीक पुन्हा त्याच पद्धतीचे चेंडू. समाचार घेतला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सज्ज. षटकार प्रयत्न चांगला होता. मला वाटतं अमित होता ती त्या ठिकाणी. मात्र कुशल टायमिंग जमलं नाही. पब्लिकला धन्यवाद द्यावा लागेल. प्रेक्षक राजाला धन्यवाद द्यावा लागेल. षटकार 30 धावा 38 धावांची गरज आहे अजून. चांगला चेंडू ह्या वेळेला चकवून गेलाय. कुठल्या प्रकारची संधी नाही मोठा फटका खेळण्यासाठी. प्रवीणच्या बॅटमधून आलेला 30 धावा झालेल्या आहेत. एक षटकार केल्यानंतर स्वतःच कमबॅक केलाय ते प्रतीक याने. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर योग्य दिशेने गोलंदाजी त्याची चकून गेली फलंदाजाला. ह्या वेळेला पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये चेंडू जातो सीमारेषा पार. विशाल 11 मलवाडा संघ आग ओकतो अक्षरशः. प्रेक्षक ज्याने कॅच पकडलाय झेल पकडायला लागलीच यायचं आपलं बक्षीस घेऊन जायचंय. मात्र ज्याने कॅच पकडलाय त्यानेच यायचंय. आपला डमी उमेदवार पाठवायचा नाही. हा एखादा बॉडीगार्ड घेऊन येऊ शकता. रक्कम मोठी आहे. मध्येच कोणी लूट केली तर आम्हाला सांगू नका. प्रतीक महागडा ठरतोय. विकेट मिळाल्यात. एखादा दुसरा चेंडू डॉट सुद्धा गेलाय. मात्र ज्या धावा पाहिजे ते विशाल 11 मलवाडा संघाला त्या मात्र होत आहेत. या वेळेला चांगला चेंडू आपटलेला चेंडू. खर तर चांगला हिट होऊ शकला असता.
लास्ट बॉल अंतिम चेंडू आहे. मिला तुला षटक आहे नकुल, कारण 2 षटकार मोठे षटकार बघायला मिळाले. खरं तर एक झेल होऊ शकला असता, मात्र स्लोवर वन पूर्णपणे अनुभव 50 लावतोय प्रतीक उर्फ बल्ली. खरं तर स्वतःवरच नाराज आहे. 2 मोठे फटके खाल्ल्यानंतर कुठला गोलंदाज स्वतःवर खुश होईल. भले ठीक आहे विकेट मिळाली असली तरी सुद्धा 2 मोठे फटके त्याच्या ह्या षटकामध्ये. परिणाम असा आहे धावसंख्या पोहोचली ती 36 वर. अजूनही 32 धावांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 18च्या सरासरीने 32 धावा हव्या आहेत त्या विशाल 11 मालवाडा संघाला. पण एक सांगतो नकुल तुला, बंटी जो आहे अमर, तो जोपर्यंत क्रीजवर आहे, कारण तो प्रत्येकला प्रवीण याला साथीला घेऊन ह्या धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. 32 पाहिजेत. 12 चेंडू मध्ये 32 धावा. 36 धावा झाले. 68 धावांचं आव्हान आहे आपल्या पुढे. आपण आतापर्यंत केला त्या 36 धावा. अजूनही 32 धावांची गरज आहे. खूप रंगतदार मुकाबला आहे. सगळं क्रेडिट, ऑल क्रेडिट गोज टू फ्रेंडशिप ग्रुप, मैत्री ग्रुप, विक्रमगड तालुका, हरेश्वर महाला आणि त्यांची टीम. कमालीची जबाबदारी, कमालीचं काम, मैदानाचं काम चांगलं आहे. आलेला प्रत्येक संघ इथल्या नियोजनाबाबत कौतुक करतोय आणि त्या कौतुकास पात्र आहेत. ते चांगल्या प्रकारचं मैदान ठेवले सगळ्या खेळाडूंसाठी, सगळ्या टीमसाठी, आणि नियोजन खूप चांगलं आहे. कुठलाही पक्षपातीपणा नाही, कुठल्याही एका संघाला झुकतं माप नाही. सगळे संघ क्रिकेटच्या स्तरावर समान ठेवलेत त्यांनी. त्याचा परिणाम असा झाला की अगदी महाराष्ट्र तर महाराष्ट्र, गुजरातच्या आपल्या नजीकच्या राज्यातून सुद्धा तिथं वलसाड सारखा चांगला तयार संघ आपण ह्या मैदानावर बघतोय आणि त्या संघाला बघण्यासाठी एवढा प्रेक्षक राजा इथे जमलेला आहे. खूप चांगली बाब आहे. बिरसा मुंडा चषक, आणि सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की दरवर्षी सालाबाद प्रमाणे या ठिकाणी बिरसा मुंडा चषक होईल आणि धमाकेदार होईल, यात काही शंका नाही. वळूयात सेकंड लास्ट ओव्हर आहे. कुशल गोलंदाज आहे. यस, गुड न्यूज येतोय मैत्री ग्रुपकडून. पुढच्या वर्षी बिरसा मुंडा चषक 15 नोव्हेंबरला त्याचा अंतिम मुकाबला खेळला जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या दिवशी बिरसा मुंडा जयंती सुद्धा इथे मोठ्या चांगल्या प्रमाणात इथे साजरा होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. जे कलापथक आहेत त्यांनी नावं नोंदवायची ह्या वर्षीपासूनच. वाह, काय फटका आहे. फटक्यामध्ये तेवढं एलिव्हेशन मिळालं नाहीये नकुल, कारण प्रतीक आहे तिथे, संधी देणार नाही दुसरी धाव घेण्याची. 1 धाव मिळते बंटीला. 1 वजा करूयात, 1 लेस करूयात, 1 मायनस करूयात. 31 टू नीड. 31 धावांचं आव्हान आहे अजूनही. 11 चेंडू 31 धावा. दोन्ही संघामध्ये कश्मकश चालू आहे. दोन्ही संघांच्या जे कॅप्टन्स आहेत त्यांचं दिमागाची चक्र आता फास्ट फिरायला सुरुवात झाली असतील, कारण सामना हाताघाईचा येतोय. हा खूप टप्प्याचा चेंडू उंचावून मारण्याचा प्रयत्न आहे. बघूया, चेंडू आमच्या दिशेने येतो, कॉम्बॉक्स कडे येतोय. रुपेश येतोय तिथे, चांगला क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू आतमध्ये ढकलला जातोय. 2 धावा तर पूर्ण केला जातो. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. तीन धावा घेतल्या पहिल्या चेंडूवर. 40 धावा झालेल्या आहेत. हा ये बंटी का क्लास है, देखते कैच हो पाता है नहीं. चला या प्रेक्षक राजा, ब्रँड ऑफ बंटी मलवडा, विशाल 11 मलवड्याचा हा आयकॉन प्लेअर. मला का आयकॉन प्लेअर म्हणून घेतलाय, माझी जबाबदारी मला माहित आहे आणि मी जबाबदारी पूर्ण करणार. त्याच्या षटकांशी धावसंख्या पोहोचते ती 46. 22 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. निघालाय गोलंदाज, पंचांना पार करतोय. फुलटॉस पण तिचा स्क्वेअर मारा. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट बघतोय. नो बॉल म्हणजे अर्थातच या पुढील येणारा चेंडू नकुल फ्री हिटचा असेल आणि बंटी सारखा कसलेला फलंदाज फ्री हिटची संधी कशी सोडतोय बघायचा. 21 धावा अजूनही बाकी आहेत. अजून एक प्रेक्षक राजासाठी, पब्लिक साठी एक चांगली सूचना आलेली आहे. फायनल सामन्यामध्ये जर आपण 100 कॅच पकडत आहे तर आपल्यासाठी रोख 500 रुपयाचं बक्षीस मैत्री ग्रुपकडनं.
विक्रमगड बीजेपी तालुका अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी भडांगे साहेब यांचं आगमन झालेले आहे. त्यांच्या सोबत आलेले कार्यकर्ते आणि मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांना सन्मानानं मंचावर यायचं. हरवेश दादा त्यांना बसण्यासाठी आग्रह करायचा आहे. सर्व मैत्री ग्रुपला आव्हान असेल. सगळ्या ज्या ट्रॉफीज आहेत त्याचे पुरस्कर्ते आहेत रवींद्रजी भडांगे. विक्रमगड तालुक्यामध्ये चांगलं सामाजिक कार्य त्यांच्या माध्यमातून घडतं. त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचं मनापासून स्वागत आहे. आडव्या पट्ट्यात घेऊन खेळण्याचा प्रत्येक क्षेत्ररक्षक आहे तिथे. बल्ली चूक करत नाहीये. मात्र एक चांगली संधी होती. खरं तर कॅच होऊ शकला नसता. अजून थोडासा एफर्ट लागला असता अमरकडनं तर कदाचित हा मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट झाला असता. धावसंख्या पोहोचली 48. मात्र एका धावेची 2 चेंडू शिल्लक आहे षटकातील. 20 धावांची गरज आहे. 8 चेंडू मध्ये 20 धावा. सामना कशमकश भरा आहे त्यामध्ये काही शंका नाही. स्क्वेअर लेगला फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे चकलाय फलंदाज. एक डॉट आहे ना नकुल. प्रेशर येणार आहे विशाल 11 मलवाडा संघावर. कारण एका बाजूने अमर चांगली फलंदाजी करतोय. अर्थातच 2 षटकावरून हा फलंदाज सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. मात्र टायमिंगला जे चेंडू डॉट जातात ते नक्कीच प्रेशर वाढवून जातात. तुम्ही किती भारी आणि किती मोठे जरी फलंदाज असलात तरी सुद्धा जेव्हा धावा जास्त असतात त्यावेळेस प्रेशर हे वाढून जातं. अंतिम चेंडू सेकंड लास्ट ओव्हरचा. तर येणारा 5वं षटक असेल. आखो टप्प्याचा चेंडू वाड डिलिव्हरी. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 20 धावांची गरज आहे. शेवटचं षटक नकुल. 6 चेंडू 20 धावा. प्रेक्षक राजाच्या डोक्यात त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे कोण जिंकेल हा मुकाबला. विक्रमगड तालुक्याचा कुठला संघ 2 हात करेल वलसाड संघाबरोबर. तुझ्या तोंडून होऊन जाऊ दे. अंतिम 6 चेंडू नकुल. धन्यवाद भगवान सर. यावेळेस 6 चेंडू आणि 20 धावा. या क्षणी बंटी आहे तो मुमकिन आहे असंच सध्या तरी सांगत असेल तो विशाल 11 मलवाडा संघ. तो समोर बघा शेवटचं षटक जबाबदारी असेल तुमचेच प्रतीक चौधरी उर्फ बल्ली. या क्षणी हे बॅटल मात्र कमालीचं रंगलं जाईल. विक्रमगड तालुक्यातील 2 दिग्गज एकमेकांसमोर या ठिकाणी मात्र दिसले जातील. सरस कोणता प्लेअर ठरला जाईल. प्रतीक की या ठिकाणी बंटे. या ठिकाणी पहिला चेंडू 6 चेंडू आणि 20 धावा. या क्षणी मात्र येतील का. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. पहिला चेंडू आलाय. या क्षणी जाईल का सीमारेषा पाराने जातोय. कमालीचा फटका आलाय बंटीच्या बॅट मधून. चल राव मंजिल के सफर में मंजिल को पाना अभी बाकी है. कर लेने तो लोगों को चर्चे मेरी हार के. कामयाबी का शोर मचाना अभी बाकी है. यावेळेस मात्र कमालीचा फटका आलाय. 6 धावा त्या पहिल्या चेंडूवरती. प्रेक्षक ज्याने कोणी मात्र कॅच घेतलाय झेल पकडलाय त्यांनी यायचं आहे. हा चेंडू यावेळेस मात्र वन्स अगेन इट्स अ बिग हिट. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. या क्षणी मात्र आणि षटकार हॅट्रिक साठी ठाकरे सरांकडून मात्र 500 रुपयांची कॅश प्राइजची घोषणा या ठिकाणी होते. या क्षणी यानंतर मात्र 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि अजूनही 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 8 धावा. या क्षणी 4 चेंडू 8 धावा. एक कमालीचं बॅटल. आणि यासाठी बंटी मात्र एक चांगला प्लेअर आपल्या तालुक्यामध्ये गणला जातो. त्याने मात्र प्रेशर झेललंय आणि प्रेशर झेलण्यासाठी अनुभवाची गरज ही खऱ्या अर्थानं मैदानामध्ये असते आणि तो अनुभव या फलंदाजाकडे भरपूर आहे. तो अनुभव दिसला सुद्धा जातोय.
त्यानंतर त्यांच्यासाठी आपण संधी देणार आहेत. वाजा गडक एक उत्कृष्ट डान्सर आहेत. मिथुन चक्रवर्ती यांचे फेवरेट आहेत ते. त्यांची स्टाईल त्यांचीच कॉपी करत आलेत गेली कित्येक वर्ष. खूप चांगले स्टार आहेत ते. निघालेत नकुल. या क्षणी उंच जातोय आणि हा सुद्धा येणारा बंटीच्या बॅट मधून तिसरा षटकार. हाय अँड हँडसम क्लासिक अंदाज. यावेळेस मात्र 6 धावा आणि स्कोर पोचला जाईल. 67 धावा स्कोर बरोबरीत झालाय. अजूनही येणारे 3 चेंडू अद्याप शिल्लक. 1 धावेची गरज. या क्षणी मात्र कठीण आव्हान सोपं केलंय. बंटी या क्षणी ही एक चर्चा मैदानावरती आणि यावेळेस मात्र जल्लोष होईल. टीम मलवाडा या क्षणी मात्र बंटीचं कौतुक करावं लागेल. कमालीचं अवघड बॅटल होतं आणि ते बॅटल सोपं बनवलंय. आपल्या टीमला जिंकून दिलंय तो म्हणजेच मिस्टर बंटी. विशाल 11 मलवाडा टीम इनटू द फायनल. चला लागलेच विशाल 11 मलवाडा आणि तिथल वलसाड. बिरसा मुंडा चषक 2025 पर्व पहिले महामुकाबला. डबल कॅच साठी नाही का? एकदाच प्रयत्न करा. ओके सगळे